आरोग्य जागृती. अथर्व सोसायटी आणि कॅन्सर रुग्णालयाच्या वतीने आपण आयोजित केलेलं आहे आणि त्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले कॅन्सर रुग्णालयाचे प्रमुख आमचे मित्र डॉक्टर अरविंदजी गायकवाड सर, या सोसायटीचे अध्यक्ष अरविंद गाडीपरला, या सोसायटीचे माननीय जावळे सर, मोगल सर, विभत सर, मुदिराज सर, बाबुराव नरोडे सर, चंदनी सर, कड सर, विजयजी, कुलदीप भैया, हेमंत दांडगे सर, सर्वच आपण इथे उपस्थित सन्माननीय सर्वांचं मी स्वागत करतो. आणि खरोखर आपण पाहतोय की रोटरी क्लब, बाबुरावांनी सांगितलं त्याप्रमाणे इथेच नाही तर जगामध्ये सर्वत्र जे शेवटच्या घटकांपर्यंत समाजासाठीच्या लागणाऱ्या गरजा, त्या ठिकाणचे सामाजिक प्रश्न, गरजा सोडवण्यासाठी रोटरी क्लबची मंडळी आपण सगळेजण ज्या पद्धतीने तन मन धन अर्पून काम करताय त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपल्यासाठी. खूप छान. आणि त्यात कुठलं सेवेचं काम आणि त्यातही हाचा कॅन्सरचा विषय. खरोखर की कॅन्सर म्हणले की डॉक्टर साहेब आमच्यासारख्या सामान्य माणसाला जे पोटात गोळा येतो की कॅन्सर झाला म्हणजे संपलं आणि आता काय होणार, म्हणजे माणूस जसा साप चावल्यावर अर्धा त्या भीतीनेच घाबरतो तसं त्या कॅन्सर सारखं झालेलं. आणि असं म्हटलं जातं की तो 80% वर गेल्यावरच कळतो, त्याच्या आधी कळत पण नाही. पण आज जे शिबिर आपण तपासणी शिबिर जे आयोजित केलेलं आहे हे खरोखर आपण शिकले सवरलेले लोक ज्याला म्हणतो सुशिक्षित, सुशिक्षित म्हटल्यानंतर आपण त्याचा बाऊ न करता आपण तपासणी करून घेणं हे म्हणजे साधारण नॉर्मल असलं पाहिजे. आणि हे आपण सगळ्यांनी समाजामध्ये
याचं स्प्रेड करणं, हे पसरवणं, हे सामाजिक जाणीव निर्माण करणं ही खरं तर गरज आहे. आणि म्हणून आजचं हे शिबिर सगळ्यांसाठीच आपल्यासाठी अतिशय उपयुक्त असं रोटरी क्लबनी केलेलं आहे. एवढ्या 4 व्हॅन आपल्या शहरामध्ये आहेत. त्या सगळ्यांना पाहिजे तिथे पोहोचतायत. आणि आता कॅन्सर, पूर्वीचा काळ होता की कॅन्सरवर काही उपाय नाही, पण आज तसं राहिलेलं नाही. आज अनेक कुठल्याही स्टेजला गेलेला कॅन्सर बरा झाल्याच्या परवाच आमच्या नागराज गायकवाडच्या यांची अतिशय चांगली सर्जरी डॉक्टर साहेबांनी केली आणि अतिशय चांगलं यश त्याच्यात मिळालं. अशा अनेक रुग्ण आपल्याला दिसत आहेत की त्याचे योग्य उपचार योग्य वेळी आपण घेतले तर हा आजार बरा होतो. आणि आता शासनही म्हणजे आपले खरं तर कोणत्याही योजना म्हणजे आत्ताचं आपलं कर्करोग रुग्णालय असेल किंवा घाटी असेल, हे जर पाहिलं तर तिथलं हाऊसकीपिंग, स्वच्छता, इन्फ्रास्ट्रक्चर, तिथल्या मशिनरी उपलब्ध असलेल्या आणि अतिशय मनापासून काम करणारे डॉक्टर अरविंद गायकवाड सर हे सगळी टीम ही आज शासनात अतिशय उत्कृष्ट काम करते. एकदा अरविंद गायकवाड सरांसाठी पण हा 3 वर्षापूर्वी स्थापन झालेला आहे, नवीन आहे. परंतु सिनियर रोटरियन यांच्या मार्गदर्शनानुसार आणि वेगवेगळ्या ठिकाणी जे सेमिनार्स होतात, इथं डीजे आलेले आहेत परवा जयेशभाई पटेल, या माध्यमातून आम्हाला बरंच मार्गदर्शन मिळतं आणि त्याप्रमाणे आमची वाटचाल चालू आहे. गेल्या 2 वर्षात आम्ही बरेच प्रकल्प केलेत, काही शाळांमध्ये केलेत. या वर्षीचा जुलै महिन्यापासूनचे आमचे प्रकल्प म्हणजे आहे डेजी क्लासरूम दिले, शिशु विकास विद्या मंदिर, शिशु श्रेयनगर. अष्टीगंगे शाळेत आम्ही ड्रम दिले आणि वृक्षारोपण केलंय 15 ऑगस्ट रोजी. त्याचप्रमाणे ज्ञानधारा हायस्कूल देवळाई या भागात आम्ही 5 विद्यार्थिनींना सायकली दिलेल्या आहेत. गरीब विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत त्या, आणि बाहेर गावून शाळेत येतात. राज्य कर्करोग संस्था छत्रपती संभाजीनगरच्या सर्व आज येथे कर्करोग जागृती आणि निदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे. त्या निमित्तानं या मंचावर उपस्थित असलेले आणि अतिशय ओघवत्या वाणीमध्ये ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, देवगिरी बँकेचे अध्यक्ष ज्यांच्या समन्वयातून हा कार्यक्रम होत असतो असे श्री बालाजी देशमुख, इंदर जाधव, शेषराव कांबळे, डॉक्टर साहेब, परिचारिका, माझे सर्व बंधू आणि भगिनी. कॅन्सर या आजाराबद्दल मी तुम्हाला थोडक्यामध्ये मला जे माहित आहे ते सांगण्याचा मी प्रयत्न करेन. हा विषय थोडा गंभीर आहे, म्हणजे चेहरे मला गंभीर दिसतात सुरू झाले. मी काळजी घेतो की तुम्हाला झोप येऊ देणार नाही आणि इट विल बी टू वे कन्व्हर्सेशन. ओके, तुमच्यात आणि माझ्यात संवाद होईल. त्या संवादातून हा विषय समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू आणि मग नंतर तुम्हाला काही शंका असतील तर त्या तुम्ही विचारू शकता. आणि अशा प्रकारे 30-40 मिनिट प्रयत्न करेल मी सांगण्याच्या आजाराबद्दलची माहिती आणि त्यानंतर आम्ही प्रत्यक्ष तपासणी करू. आम्हाला काही सस्पेक्टेड केसेस वाटल्या तर आम्ही आमच्या हॉस्पिटलला बोलू, तिथून आम्ही त्या तपासण्या करू. त्या उपरही बहुतांशी वेळेस काही निघतच नाही, परंतु एखाद्याला जर काही वाटलं तर त्याची संपूर्ण फ्री ट्रीटमेंट आम्ही आमच्या हॉस्पिटलला करू. तर ही अशी, जर तुम्ही गुगलवर सर्च केलं की कॅन्सरचा डाटा स्टॅटिस्टिक्स तर खूप असा गंभीर दिसतो. प्रेडिक्शन्स असे आहेत अलीकडे की प्रत्येक 9 माणसामाग एकाला कधीतरी त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये कॅन्सर होण्याचा धोका प्रेडिक्ट केलेला आहे. तो आकडा आधी 21 होता, आता 9 पर्यंत आला. आणखी 10-15 वर्षात किंवा येणाऱ्या काही 2-3 डिकेड्स नंतर इट माइट बी आणखी तो अपसर्ज होईल, वाढेल. तर अशा प्रकारचे जे सगळे आकडे आहेत, मी आकडे काही सांगत नाही, परंतु ऍट एनी गिव्हन टाइम सपोज समोर महिला आणि पुरुषातला नंबर 1चा कॅन्सर
तो म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर, स्तनाचं कॅन्सर. महिलांचा दुसरा कॉमनेस्ट कॅन्सर जो आहे तो आहे सर्वायकल कॅन्सर किंवा गर्भाशयाच्या पिशवीच्या मुखाचा कॅन्सर. आणि तिसरा आहे ओव्हरियन कॅन्सर, त्याला मराठीत अंडाशय असं म्हणतात. तर हे महिलांतले प्रमुख कॅन्सर. आणि मग नंतर अलीकडच्या काळात वाढत असलेले लंग कॅन्सर किंवा आतड्याचं कॅन्सर असं पण आढळून येतं. पुरुषाच्या बाबतीत जर असाच सिक्वेन्स जर बघायचा असेल तर नंबर 1 इज फॉर दॅट कॅन्सर दॅट इज नोन ॲज ओरल कॅन्सर. ओरल कॅन्सर, मुखाचा कॅन्सर. म्हणजे मुखाचा म्हणजे ओठापासून पोटापर्यंत, म्हणजे तो ओठाचा असेल, जिभेचा असेल, हिरड्याचा असेल किंवा घशाचा असेल, अन्ननलिकेचा असेल, पोटाचा असेल. सो हे जे कॅन्सर आहे हा नंबर 1 आहे. पुरुषातला दुसरा कॉमन कॅन्सर जो आहे तर तो कॅन्सर आहे लंग कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर. तिसरा कॅन्सर जो आहे तो आहे स्टमक किंवा इंटेस्टाईनचं कॅन्सर. ठीक आहे. आणि अलीकडच्या काळात सीए रेक्टम हा वाढत आहे, मोठ्या आतड्याचं कॅन्सर वाढत आहे. तर ह्या दोन्ही मधले जे काही कॅन्सर होण्याचे प्रमाण आहे आणि त्यानंतर होणारी जी ट्रीटमेंट आहे आणि नंतर त्याबद्दलचं आपल्याला काय करायला पाहिजे याविषयीचं आपण थोडक्यात चिंतन आणि त्याविषयीचा एक मागोवा घेण्याचा आपण प्रयत्न करूया. तुम्ही आता सांगितलं नरवडे साहेबांनी ते अगदी खरं की जेव्हा जेव्हा आम्ही कॅम्प घेतो तेव्हा तेव्हा आम्हाला कॉमन असं आढळून येतं की कॅन्सर स्क्रीनिंग अँड डिटेक्शन कॅम्प म्हटलं की आमच्याकडे कोणीच येत नाही. पण तुमच्यासाठी मी अभिनंदन करतो की तुम्ही सगळे लोक इथे आला त्याबद्दल. म्हणजे आय रिअली सॅल्यूट युअर अवेअरनेस अँड युअर कमिटमेंट. त्याबद्दल खूप चांगली गोष्ट आहे. नेहमीच असं तर ती अशी आहे की इट्स कॉल्ड एज अनकंट्रोल्ड डिव्हिजन ऑफ सेल्स इज कॉल्ड एज कॅन्सर. अनकंट्रोल्ड मल्टिप्लिकेशन ऑफ सेल्स इज कॉल्ड एज कॅन्सर. आपल्या शरीरात ज्या पेशी आहेत याचं अनियंत्रित प्रोडक्शन होणं याला कॅन्सर असं म्हणतात. नॉर्मली असं असतं की माझं शरीर, तुमचं शरीर, सर्वांचं शरीर याची एक नॉर्मल फिजिओलॉजी आहे प्रत्येकाची. या फिजिओलॉजीमध्ये कसं आहे की आपलं जे शरीर आहे अनेक अवयवापासून बनलेलं आहे. तर आपल्या शरीरामध्ये समजा आज 10 लाख जर प्रोडक्शन झालं असेल पेशींचं तर त्या पेशी 2-3 महिन्यानंतर किंवा आणखी काही काळानंतर त्या म्हाताऱ्या होतात आणि म्हाताऱ्या झाल्यानंतर त्या नष्ट होतात. म्हणजे त्याचं डिके होतं आणि त्या नष्ट होतं. या 10 लाखाची प्रोडक्शन पुन्हा नव्यानं तयार होतं आणि मग ही कंटिन्युअस सायकल आपल्या शरीरामध्ये फिजिओलॉजिकली चालू असते. म्हणजे याच्यावर वॉच आहे, याच्यावर कंट्रोल आहे की निर्मिती आणि नष्ट होणे ही एका ठराविक सायकल मधून जात असते. परंतु कॅन्सरमध्ये काय आहे की जे निर्माण झाले 10 लाख समजा तर हे 10 लाखावर थांबत नाही. त्या सेल्स या 10च्या पुन्हा 25 त्या 50 म्हणजे अनियंत्रित. देयर इज नो कंट्रोल ओव्हर प्रोडक्शन. हे अबनॉर्मल सेल्स वारंवार मल्टिप्लाय होत जातात आणि ह्या नुसत्या मल्टिप्लाय होत नाही तर या नॉर्मल सेल्स मध्ये जातात, तिथे एन्क्रोच करतात, अतिक्रमण करतात, त्या नॉर्मल सेल्सचं सगळं अन्न शोषण करतात आणि तिथून मग एका अवयवामधून दुसऱ्या अवयवात जातात. त्याला आम्ही मेटास्टॅसिस असं म्हणतो. तर हे सगळी जी प्रक्रिया आहे ना या प्रक्रियेला कॅन्सर झाला असं म्हणतो. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है. आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं. यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है. यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है.
हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं। दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं। हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है। पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं। आरोग्य जागृती।